चला तर मग मी आली आहे मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टला, छत्रपती शिवाजी महाराज एअरपोर्टला. सो खूप एक्सायटेड आहे, नर्वस पण आहे, काही कळत नाही आहे. खूप दिवसांनी ट्रॅव्हल करते मी आफ्टर 3 इयर्स अगो. सो चला फायनली जाते. बाय बाय इंडिया, बाय बाय, टेक केअर. आता आले आहे बोर्डिंगला. सो बोर्डिंग स्टार्ट झाले. सो बोर्डिंग करते आहे आणि आता रात्रीचे 2 वाजले आहेत. मी चालले. सो वेटिंग आहे. चला तर मग मी आले आहे लंडन इथे फायनली, हिथ्रो एअरपोर्टला. आता मी पर्पल लाईन फॉलो करणार आहे. मला कनेक्टिंग फ्लाईट हवी आहे US जाण्यासाठी. सो मी चालले आहे. तरी 3 तासाचा हॉल्ट असल्यामुळे निवांत जाते, काही घाई नाही आहे. सो अशा प्रकारे मी जाते. आता मला टर्मिनल 3ला जायचं आहे. मी टर्मिनल 5ला आले होते. सो मी निघाले टर्मिनल 3ला. पर्पल लाईन फॉलो करते. सो मी आले टर्मिनल 3ला. आता इथं आहे काही लोक US ट्रॅव्हल करण्यासाठी कनेक्टिंग फ्लाईटला जाण्यासाठी एक बस येईल. सो बसने गेलो आणि थ्री टर्मिनलला उतरल्यानंतर आम्ही इथं वेटिंग असते. सो आमचा अजून बोर्डिंग मीन्स गेट नंबर काही आलेलं नाही आहे. सो आम्हाला वेट करायचं आहे. सो आम्ही आता वेटिंगला थांबलेलो आहोत. तर मी इथं ऑल डिपार्चर गेट टर्मिनल 3 कनेक्टिंग फ्लाईट ह्याच डिपार्चरला आहेत. सो मी इथं बघितलं, माझा अजून गेट नंबर शो झालेला नाही आहे. सो चला तोपर्यंत आपण इथं काय शॉपिंग करता येईल का बघू. सो इथे सगळे वेट करत आहेत, सगळ्यांना कनेक्टिंग फ्लाईट घ्यायच्या आहेत. सो मी पण आता काहीतरी बघते. मला पाण्याची खूप तहान लागलेली आहे. माझं तर गेट नंबर अजून शो नाही करत आहे. मला 10 वाजता सांगितलं आहे माझं गेट नंबर शो होईल. 11ला माझी फ्लाईट ओपन होणार आहे बोर्डिंगसाठी. ओके. सो हे बघा, हे लंडन हिथ्रोचं एअरपोर्ट आहे. हे वेटिंगसाठी बसलेले लोक आहेत आणि काहीच कठीण नाही आहे जर तुम्ही इन्स्ट्रक्शन प्रॉपरली फॉलो केले आणि जर सगळं काही एकदम मेन्शन केलेलं असतं, कुणाला विचारायची गरज नाही, काय नाही. फक्त प्रॉपर इन्स्ट्रक्शन फॉलो करा. तिथं सगळं काही व्यवस्थित लिहिलेलं असतं. जे आपले बोर्डिंग आपल्या ज्या तिकीट्सवर सगळं काही मेन्शन केलेलं सगळं इथं असतं की तुम्हाला आपली फ्लाईट नंबर दिलेली असते, त्यानुसार त्या याच्यावर आपल्याला आपलं गेट नंबर दिसतं. सो अशा प्रकारे आपण इथं आलेलो आहोत आणि इथेच आपलं गेट असणार आहे. सो आपण इथं वेटिंग करायचं आहे. सो ह्या पद्धतीचं हे आहे लंडन हिथ्रो एअरपोर्ट. खूप सुंदर एअरपोर्ट आहे, खूप छान आहे. वेदर खूप कोल्ड आहे. छान वाटतं आहे, गुलाबी हवा, वाव, छान वाटते. मेंटेन आहे, खूप सुंदर आहे, छान आहे. चला तर मग आता गेट नंबर शो झालेलं आहे. मी आता बोर्डिंग करते आणि मी आता US जाण्यासाठी फ्लाईटला जाते. सो ह्या पद्धतीने US आलेलं आहे. मला लँडिंगचे इन्स्ट्रक्शन आलेले आहेत. सो किती सुंदर आहे, किती म्हणजे आपल्या घरात पण इतकं सगळे शिस्त नसते, इतकं छान दिसतंय सगळं असं स्क्वेअरमध्ये, इंची जमीन वगैरे सगळं असं छान, एकदम नीट, छान. किती सुंदर आहे ना आपली पृथ्वी. खूप छान वाटतंय, असं डोळ्यांना सुखद अशा गोष्टी इथे दिसत आहेत. खूप छान आहे. एनिवेज तर अशा प्रकारे माझं US ट्रॅव्हल झालेलं आहे आणि आता मला दिसत नाही आहे कारण प्लेन खूप जास्त हलतं आहे. सो गाईज तरी पण मी क्लिअर करण्याचा प्रयत्न करते. खूप छान वाटतं आहे, खूप छान वाटतं आहे. बघा यांची शेती पण किती सुंदर आहे. वाह वाह वाह, सुखद असे अनुभव आहेत. मला छान वाटलं. सो अशा प्रकारे माझं लँड होतं आहे आणि लँड झालं आहे विमान. मी आली आहे फिनिक्स ॲरिझोना टर्मिनल 3ला आणि मी आता मला गाडी पिकअपला आलेली होती. सो मी निघाले आणि
चला तर मग आता घरी जाते. 2 दिवस विमानामध्ये खूप जास्त थकलेली आहे मी. खूप जास्त थकवा जाणवतो आहे मला बोलायला पण ताकद नाही आहे, एनर्जी नाही आहे. तरी पण मी तुम्हाला जसं प्रॉमिस केलं होतं मी तुमच्यासाठी ब्लॉग बनवू आणि तुम्ही मला खूप साऱ्या कमेंट्स केल्या होत्या. सो त्यासाठी मी हे ब्लॉग बनवलं आहे आणि मला भरभरून प्रतिसाद द्याल आणि मी अजून एक्सप्लोअर करेल. किती सुंदर यांना शिस्त असते ना, म्हणजे प्रत्येक गाडीमध्ये एक